दिवेघाट उतरली माऊली, सासवडी लागली वाट, विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा अखंड थाट. रामकृष्ण हरी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल भक्ती, श्रद्धा आणि नामघोषांच्या वातावरणात दिवेघाट पार करून सासवडकडे मार्गस्थ झाली. या रथाला काल 6 बैलजोड्या होत्या, कारण हा इतका मोठा असा दिवेघाट 1 किंवा 2 बैलजोडीच्या साहाय्याने पार करणे अशक्य आहे. त्यामुळेच काल 6 बैलजोड्या, 50 ते 60 पोलीसकर्मी या रथाच्या समोर तैनात होते. मागे असंख्य असे वारकरी नामघोष करत धक्का देत माऊलीच्या रथाला पार करत होते. दिवेघाट हा वारीतील सर्वात नयनरम्य आणि भावस्पर्शी टप्प्यांपैकी एक मानला जातो. हजारो वारकरी डोक्यावर तुळस, हातात टाळ मृदंग आणि मुखी विठ्ठलनाम घेत हा घाट पार करतात. घाटावरून दिसणारा पालखी सोहळा म्हणजे भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अद्भुत संगम होय. दिवेघाट पार करता सासवडच्या भूमीत माऊलीचे उत्साहात आगमन होते. आणि महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण हा असा दिवेघाट पार करतो तर वरती विठ्ठल आपली वाट बघत उभा असतो. अतिशय सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती दिवेघाट चढताच तुमच्या समोर येते आणि तेव्हा कळतं की हा कठीण असा दिवेघाट आपण पार केला आहे आणि आपल्या मदतीला आता विठ्ठल आपली वाट बघत उभा आहे. विठ्ठल दिसला की सर्व वारकरी नाचायला लागतात. का बरं? कारण की त्यांनी हा कठीण दिवेघाट पार केलेला असतो. या संपूर्ण पंढरपूरच्या वारीतील हा 32 किलोमीटरचा टप्पा असून थोडा कठीण आहे आणि हा वारकरी खूप जयघोषात, नाचत, बागडत, मृदुंग, गाणे, भजनं म्हणत पार करतो. आणि असंख्य असा हा भक्तीचा लोट सासवडपर्यंत पोहोचतो आणि सासवडला रात्री समाज आरती होते. यावर्षी माऊलींना दिवेघाटातच उशीर झाला, त्यामुळे समाज आरतीलासुद्धा यावेळेस खूप उशीर झाला. 11:15 वाजता समाज आरती ही सासवडमध्ये झाली. जय श्री